हॅलो, हाय, नमस्कार मंडळी, सगळ्यांना सुप्रभात. खूप पूर्वी राजा परांजपे यांचा एक पिक्चर होता. पिक्चरचं नाव होतं हा माझा मार्ग ऐकला. याच्यामधनं सचिनने चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. सचिन लेखक, दिग्दर्शक, ऍक्टर आणि डान्सर मी तर सांगण्याचा उद्देश तो नाहीये. हा माझा मार्ग ऐकला हा आजचा जो विषय आहे हा आहे सिंगलहुड या शब्दाभोवती फिरणारा किंवा या तत्वाभोवती फिरणारा सिंगलहुड म्हणजे थोडक्यात जे एकटे राहणारे लोक आहेत, जे एकल आहेत, जे स्वतःच्या मर्जीने किंवा काही अपरिहार्य कारणांनी असे एकटे राहतात. मग ते पुरुष असो किंवा स्त्रिया असो, सगळ्यांनाच सिंगलहुड ह्याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये मोडता येतं. तर सिंगलहुड तर एकटे राहणारे लोक, त्यांच्या कथा आणि व्यथा. जर समजा सिंगल बायका असतील, आता तुम्ही बघता आहात की आम्ही ज्युडिशियरीमध्ये आहोत, माझा नवरा न्यायाधीश आहे आणि अशा वेळेला आमच्या वेगवेगळ्या गावांना बदल्या होतात. तर काही वेळेला असं परिस्थिती असते की सगळ्या गावांना बायकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्यासाठी घेऊन जाता येत नाही आणि अशा वेळेला पुरुषांना एकटं राहावं लागतं. बदलीच्या जागी म्हणजे जिथे त्यांची नोकरी आहे अशा ठिकाणी एकटं राहावं लागतं. किंवा मग बायकांना सुद्धा मुलं, ज्या ज्युडिशियल ऑफिसर्स असतात, तर मुलांची शिक्षणाची सोय असते दुसरीकडे आणि अशा वेळेला मुलांना हलवता येत नाही, म्हणून मुलांना वेगळ्या ठिकाणी ठेवावं लागतं आणि बायका नोकरीच्या ठिकाणी रुजू होतात. तर अशा वेळेला जे काही सिंगलहुड त्यांच्या नशिबी येतं त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा माझा मार्ग ऐकला या विषयामध्ये. तुम्हाला काय वाटतं की जेव्हापासून या सगळी विवाह संस्था ही अस्तित्वात आली आहे, मुळात लोक लग्न करतातच कशाला? तर एक तर मुळात ते समाजाचं कारण असतं, दुसरं म्हणजे वैयक्तिक कारण असतं. वैयक्तिक सुखासाठी, वैयक्तिक आनंदासाठी, आपल्या वंशवृद्धीसाठी म्हणून लग्न केलं जातं. त्याला लिगलाइज करण्यासाठी, ज्या काही मानवी गरजा असतात त्यांना लिगलाइज करण्यासाठी म्हणून लग्न केलं जातं. पण अशा वेळेला कधी कधी असं होतं की बदली असते, वेगळ्या ठिकाणी कुठेतरी दूर झालेली असते, बायका मुलं सेटल असतात किंवा बायका मुलांची इच्छा नसते, असं पण होतं. मी तुम्हाला म्हटलं माझा स्टँड जर असा थोडासा सांभाळून घ्या सगळेजण की बायका मुलांची इच्छा नसते त्या बदलीच्या ठिकाणी जाण्याची. कधी कधी खूप खेड्यामध्ये बदली झालेली असते आणि बायका मुलं मस्तपैकी मोठ्या शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये राहत असतात आणि म्हणून मग त्या पुरुषाला अशा ठिकाणी जावं लागतं, राहावं लागतं आयुष्यभर. जसं बायकांचं उदात्तीकरण झालेलं आहे की ज्या गृहिणी आहेत त्या घरामध्ये खूप काम करतात आणि त्या आयुष्यभर हे घरासाठी राबतात. याबद्दल तर मला काही म्हणायचं नाही, म्हणजे मी त्याच्याबद्दल पूर्णपणे अवेअर आहे, कृतज्ञता आहेच. पण हा पण विचार केला पाहिजे की पुरुष सुद्धा घरासाठी राबतो. कारण पुरुष जेव्हा घराचं छप्पर असतो, घराचा दरवाजा असतो, तेव्हाच ते वादळ, वारे, पाऊस या सगळ्यापासून घराचं रक्षण होत असतं त्यामुळे पुरुषांकडे सुद्धा सहानुभूतीने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तर हे जे सिंगल राहणाऱ्या ज्या बायका असतात ना, त्यांच्याबद्दल आपण आधी बोलू. मुळातच बायका ज्या असतात ना त्या अशा चैतन्याने, ऊर्जेने, उत्साहाने भरलेल्या असतात. हिरवा रंग म्हणूनच बायकांना खूप आवडतो बरं का, कारण हिरवा रंग जो आहे ना तो चैतन्याचं, उत्साहाचं, आनंदाचं असं प्रतीक आहे. काय म्हणतात त्याला, मला तो शब्द नाही आठवते. ह्याचं प्रतीक आहे. म्हणजे थोडक्यात पूर्ण अशा ऊर्जेने भरलेल्या अशा बायका असतात. त्यामुळे मग त्या सिंगल जरी राहणाऱ्या असल्या तरीही त्या काही ना काही छंद जोपासतात. त्यांचं मित्रमंडळ असतं, त्यांच्या मैत्रिणी असतात, त्यांचे ग्रुप्स असतात आणि मग अशा वेळेला बायका जास्त चांगल्या पद्धतीने हे जे सिंगलहुड असतं हे निभावतात. कारण मुळातच सकाळपासून बाईचं जे रुटीन सुरू होतं, जरी ती ऑफिसला जात असली तरी घरातले कामं सुद्धा ते व्यवस्थितच करत असते. त्यामुळे घरातल्या कामांमध्ये पण व्यवस्थित वेळ जातो आणि बाहेर ऑफिसचेही कामं होतात. फावल्या वेळेमध्ये जे छंद असतात ते जोपासले जातात. कोणी पेंटिंग करतं, कोणी काहीतरी भरत काम करतं, कोणाला बागकामाची आवड असते. असे वेगवेगळे छंद बायकांना मुळातच असतात. त्यामुळे बायकांच्यासाठी हे एकटं राहणं त्या मानाने थोडंसं सोपं होतं किंवा सहज होतं. पण
पुरुष जर एकटे राहत असतील आणि जर ते मुळातच अबोल असतील आणि खूप जास्त लोकांमध्ये मिसळत नसतील तर त्यांच्यासाठी ते एकटं राहणं हे खूप स्ट्रेसफुल होतं. डिप्रेशनमध्ये जातात अशा वेळेला पुरुष, कारण लोकांमध्ये जास्त मिसळता येत नाही. बायकांना गप्पा आवडतात, ते पण एक महत्त्वाचं कारण आहे की बायका असं मनातलं भरभरून भडभडून असं बोलत असतात. त्यामुळे बायका ह्या काय म्हणतात त्याला, त्यांचं हे पूर्णपणे रिकामं होत राहतं आणि त्यांना तेवढा स्ट्रेस येत नाही जेवढा पुरुषांना येतो. कारण पुरुषांना दुःख दाबून ठेवणं, भावना दाबून ठेवणं हे लहानपणापासून शिकवलं जातं. एखादा लहान मुलगा जर रडत असेल तर त्याला सांगितलं जातं की काय मुलींसारखा मुळूमुळू रडतोय. तर अशा वेळेला पुरुषांना लहानपणापासून अशा पद्धतीने त्यांचं अपब्रिंगिंग केलं जातं की तुला पुढे जाऊन पैसे कमवायचे, तुला पुढे जाऊन पैसे कमवायचे. आणि मग अशा वेळेला पुरुषांना जे एकटेपण येतं, त्यांना जे असहाय्य फील होतं, त्याच्याबद्दल आज आपण बोलतो आहोत. त्यामुळे पुरुष डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना सुद्धा एन्झायटी इश्यूज असतात, त्यांना सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं, त्यांना सुद्धा काही मानसिक त्रास होऊ शकतात. पण हे समजून घेतलं जात नाही. एकटे जर राहणारे पुरुष असतील ना, तर त्यांना जर समजा लोकांमध्ये मिसळायची सवय नसेल तर अशा वेळेला त्यांना कुठल्याही कार्यक्रमांना बोलवलं जात नाही, त्यांचे कुठले भिजी पार्टीचे वगैरे ग्रुप नसतात आणि मग ते असे एकलकोंडे होऊन जातात. त्यामुळे हा माझा मार्ग एकलामध्ये तो जो असतो, म्हणजे ते जे असतात राजा परांजपे, तर ते एकटे राहणारे असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये हा छोटासा मुलगा येतो सचिन. तर हे जे एकटे राहणारे जे पुरुष असतात ना, त्यांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांना ना कामवाल्या बायका मिळत नाही. कारण कामवाल्या बायकांना इकडे मला सकाळी जायचंय, तिकडे मला लवकर जायचंय असं हे करतात. आणि बायकांना, कामवाल्या बायकांना म्हणजे छोट्या मोठ्या गावांमध्ये जे वेगळ्या ठिकाणी अशा ठिकाणी राहतात पुरुष, तर तिथे कामवाल्या बायकांना मिळण्याचं एक कारण असतं, बायकांना ती सिक्युरिटी, म्हणजे ह्या कामवाल्या बायकांना ती सिक्युरिटी वाटत नाही त्यांच्याकडे जाऊन काम करण्याची. कारण पुरुष आहे आणि घरामध्ये एकटाच पुरुष आहे. बाई जर असेल तर मग ती एक सुरक्षितता असते, पण जर एकटाच पुरुष असेल तर अशा वेळेला ती सुरक्षितता त्या बायकांना वाटत नाही, म्हणून कामवाल्या बायका मिळत नाही. पुरुषांना लहानपणापासून आया स्वयंपाक शिकवत नाहीत, त्यामुळे स्वतःचं पोट स्वतःला भरता आलं पाहिजे इतकी बेसिक गोष्ट बऱ्याच जणांना येत नाही. त्यामुळे तो मेसचा डबा लावला जातो, त्या मेसच्या डब्यामध्ये तब्येत खराब होते. कारण कितीही झालं तरी घरामध्ये तुम्ही दोन गोष्टी कमी जास्त अशा करतात. घरचं अन्न हे शुद्ध, सकस, सात्विक असं असतं, ते तुम्हाला मेसमध्ये किंवा बाहेरचं जे जेवण असतं तिथे मिळू शकत नाही. त्या डब्याचा लवकरच कंटाळा येतो, कारण तेचपणा असतो. कारण ते मेसवाले लोक जे असतात ते ठोक पद्धतीने स्वयंपाक करत असतात. ते काही तुमच्या आवडीनिवडींचा विचार करत नसतात की तुम्हाला शेपूची भाजी आवडत नाही किंवा तुम्हाला भेंडीची भाजी आवडत नाही, ह्याचा विचार ते करत नसतात. त्यामुळे तुम्हाला ठोक स्वयंपाक येतो, ठोक स्वयंपाक ते बनवतात आणि तोच स्वयंपाक तुमच्या डब्यामध्ये येतो आणि मग तुम्हाला तो कितीही नाही आवडला तरीही गिळावा लागतो. याच्यासाठी सगळ्यांनी स्वावलंबी होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे की पुरुष असो किंवा स्त्री असो, दोघांना स्वयंपाक आला पाहिजे. निदान स्वतःचं पोट भरण्या इतकं प्रत्येकाला आलंच पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तर जर तुमच्या हातामध्ये एक किचन असेल, एक छोटंसं काहीतरी युटेन्सिल्स असतील, काही भांडी असतील किंवा इंडक्शन टाईपचं एखादं हे असेल, आता सध्याची ही क्रांतीच आहे बरं का की इंडक्शनचं कुक हे जे असतं ते तुम्हाला कुठेही घेऊन जाता येतं. तर असं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही नाही तर निदान खिचडी तरी करू शकता, भाताचे काही प्रकार करू शकता, स्वतःचं पोट भरू शकतात. त्यामुळे एकटे राहणारे पुरुष त्यांच्या बाबतीत एक पोटाचा एक महत्त्वाचा एक नेहमीचा प्रॉब्लेम असतो. आणि ह्याच्यामधनं काय होतं माहिती का, हे जे स्ट्रेस असतो किंवा हे जे डिप्रेशन असतं, हे जे एन्झायटी इश्यूज असतात, ह्याच्यामुळे लवकरच BP होतं, डायबिटीस होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हार्टवरती त्याचं प्रेशर येतं. कारण एकटाच राहतो, कोणी विचारणारं नसतं, संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत जागरणं चालतात, कारण सकाळी उठून काही करायचं नसतं, म्हणजे ऑफिसला जायच्या वेळेपर्यंत दुसरं काही काम नसतं. त्यामुळे तब्येतीची हेळसांड होते आणि मग रेग्युलर फिरणं नसतं, कुठला वॉक नसतो किंवा कुठला योगा वगैरे असे कुठले हे केलेले नसतात, प्राणायाम वगैरे ह्या गोष्टींमध्ये लक्ष घातलेलं नसतं. त्यामुळे आहार, विहार, निद्रा
पुरेसा आराम, ह्या सगळ्याकडेच दुर्लक्ष होतं एकटे राहणाऱ्या पुरुषांचं. बायकांच्या बाबतीत म्हणायचं तर बायका त्या बाबतीत थोड्याशा सजग असतात. म्हणजे त्यांचं फिरणं खूप होत नसेल पण बायकांना हौशीने योगा करतात. आणि पुरुषांचं मात्र ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे हार्टवरचं प्रेशर वाढतं आणि ह्यामुळे हे जे सगळे त्रास होतात ते ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे, आनंदी नसल्यामुळे हे त्रास होत असतात. हॅपीनेस कोशंट जो असतो तो पुरुषांचा त्यामुळे कमी असतो. पुरुष हे बऱ्यापैकी एककल्ली असतात, म्हणजे एकाच पद्धतीने विचार करणारे किंवा एक सर्टन असं मोनोटोनस असं लाईफ म्हणता येईल ना, अशा पद्धतीने जगणारे नसतात, कारण त्यांना छंद मुळातच कमी असतात. खूप जे काही छंद असतात ते नोकरीच्या निमित्ताने असे वाहून गेलेले असतात. तुम्ही बघितलंय का किती लोक हे त्यांचा गिटारीचा छंद किंवा त्यांचा पेंटिंगचा छंद किंवा त्यांचा लिखाणाचा छंद हे नोकरीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जोपासताना दिसतात का? नाही दिसत, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. पोटा पाण्याच्या मागे लागतो माणूस, पैशाच्या मागे लागतो, साहजिक येते, कारण घर चालवायचं असतं. आणि अशा वेळेला पोटा पाण्याच्या आणि पैशाच्या मागे जेव्हा लागतो तेव्हा साहजिकपणे छंदांकडे दुर्लक्ष होतं, कारण छंदांमधनं तुम्हाला पैसा मिळत नाही. पण छंद हे माणसाला जगायला शिकवतात, छंद हे माणसाला जगवतात. त्यामुळे प्रत्येकाने काही ना काही छोटे मोठे छंद हे बाळगलेच पाहिजेत. त्याच्यामुळे तुमचं एक स्ट्रेस जो असतो ना, तो स्ट्रेस बस्टर असतो छंद म्हणजे, आणि तो स्ट्रेस तुमचा कमी होतो. तर आपण ह्या विषयावरती बोललो की हे एकटे राहणारे पुरुष आणि त्यांच्याबद्दलचे असणाऱ्या ज्या त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल बोललो. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एकट्या बायकांबद्दल नाही बोलल्या. मी सांगितलं ना की एकट्या बायकांचे सुद्धा बरेच प्रॉब्लेम असतात. पण बायकांना जर समजा एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तर त्या इतक्या कुढत बसत नाही, त्यांना वाईट वाटतं, पण त्या दुसरीकडे मन लवतील, मन रमवतील, त्या गॉसिप करतील. आणि बायका मुळातच चिवट असतात पुरुषांपेक्षा जास्त. त्यामुळे पुरुष हे पटकन एकटे पडतात, बायका तेवढ्या एकट्या पडत नाही. आणि तुम्ही बघितलंय का की ज्या पुरुषांच्या बायका लवकर गेलेल्या आहेत तर ते पुरुष मात्र खूप असहाय्य होऊन जातात काही ना काही कारणाने. ज्यांच्या बायका गेलेल्या आहेत त्या पुरुषांचा जो तो आनंद असतो संसारातला, त्या सगळ्यातला, तो कमी होत जातो. पण ज्या बायकांचे पुरुष त्यांच्याबरोबर नाही आहेत किंवा जे गेलेले आहेत त्या बायका मात्र पुन्हा एकदा जिद्दीने उभ्या राहतात आणि पुन्हा एकदा तेवढ्या जोमाने आयुष्य जगायला लागतात. त्यामुळे पुरुष आणि बायकांमधला हा फरक आहे. असं म्हटलं जातं की पुरुषाला काय 1000 बायका मिळतील असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये पुरुष मात्र त्याच्या आवडीची त्याची बायको जर समजा गेली तर तो पूर्णपणे कोसळतो, कोलमडतो. पण बायका मात्र जिद्दीने उभ्या राहतात. हा महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे एकटे राहणारे जे पुरुष असतात ना, त्यांनी खरंच स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी कुठला तरी छंद जोपासला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे आणि देवाचे आभार मानले पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टींसाठी सक्षम आहोत. आपल्यावरती देवाची कृपा आहे आणि म्हणूनच आज आपण एक चांगलं आयुष्य जगतो आहोत. आणि आपल्यासारखे जे लोक असतील तर त्यांचा सपोर्ट बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला ही कन्सेप्ट कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. त्याच्यामध्ये सुद्धा राजा परांश जे असतात तर ते त्या सचिनचा आधार बनतात ना, किंवा तो सचिन त्यांचा आधार बनतो. तर त्यामुळे आपण दुसऱ्याचा आधार बनलं तर तो एकटेपणा खरंच हळूहळू दूर होतो. तर ह्याच्यावरती एकटेपणा आणि एकांत जो असतो ना, तो माणसाने एका सर्जनशीलपणे असा निवडलेला प्रकार असतो आणि एकटेपणा हा कधी कधी अपरिहार्यपणे आलेला असतो. त्यामुळे नेहमीच मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला असं असतं ना की माणूस हा माणसांच्या गर्दीत असून सुद्धा मनातनं एकटा असतो. पण माणूस हा जाणीवपूर्वक एकांत निवडतो, कारण त्याला काहीतरी सृजनशील सर्जनशील असं काहीतरी करायचं असतं म्हणून. यावरती मी एक कविता लिहिली होती. त्या कवितेचं नाव आहे मी आणि माझा एकांत. आज तुमच्यासमोर सादर करते आहे. मी आणि माझा एकांत. मी आणि माझा एकांत सदैव माझ्याबरोबर असतो, माझ्या सुखात आणि दुःखातही.
कधीच माझी पाठ तो सोडत नाही. मी असते माणसांच्या गर्दीत हरवलेली, पण तिथेही हा आपला हजर. मी चिडते, कुडते, रागावते, खूप धुसफूस करते त्याच्यावर, पण हा आपला पाठीमागून येतच राहतो बोलावल्याशिवाय. मला त्याचा असा राग येतो, म्हणते त्याला, अरे वेड्या, कधीतरी मला एकटं सोड ना. पण तो नुसता समजूतदारपणे निर्मळ हसत माझ्याकडे पाहतो. मग मी पण हट्टाला पेटते. जास्तीत जास्त लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. तो दिसत राहतो लांबून. मी पूर्ण साफ दुर्लक्ष करते. उगाचच मोठ्या टाळ्या देत बोलत राहते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्यावर नजर ठेवून असते. तो उभा असतो तिथेच कोपऱ्यात, आज्ञाधारक मुलासारखा शांत. आता मी खूप प्रयत्न करूनही माणसांपासून तुटून घरी येते. ज्याला मी रागावले, सोडून आले, तो माझ्या स्वागताला हजर. आल्या आल्या मी त्याच्या कुशीत शिरते. तो डोक्यावरून हात फिरवतो. तेवढ्याच हळुवारपणे म्हणतो, हो शांत, तू माझी आणि मी तुझा, फक्त तुझा एकटीचाच एकांत. धन्यवाद. मी नलदोईत.